नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. राण्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयामध्ये भरती झाला होता. पुण्याच्या धमक्यांना भीक घालत नाही, राज ठाकरेंना सुपारी बहादर वक्तव्यावर मिटकरी ठाम. अजितदादांनी फोनवर केली मिटकरींची विचारपूस. मनसेच्या गुंडांकडून माझं घर जाळण्याचा प्रयत्न, आई बहिणीवरून शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली. राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मिटकरींचा आरोप. मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरेंवर कारवाई व्हावी, अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक. हिंमत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत, आम्ही जाहीर मिशी कापू, मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं आव्हान. मिटकरींनी सिद्ध करावं, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली, कोणत्या सुपारी अंतर्गत शालिनीताई पाटलांचा कारखाना घेतला, मनसे नेते प्रकाश महाजनांचा सवाल. अमोल मिटकरींची सातत्यानं खालच्या भाषेमध्ये टीका, महाराष्ट्र सैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली असेल तर त्याचं समर्थन, मनसे नेते खेडेकरांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण संदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ, निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत समितीचा राज्यभर अभ्यास. दिल्लीमध्ये चला, मोदींना तोडगा काढायला सांगू, आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, मातोश्रीबाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत असलेले गैरसमज दूर करायला हवेत, सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, नोंदी आढळलेल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. मोदींकडे जाऊन आरक्षण वाढवून घ्या, आरक्षणाबाबत ठाकरेंनी घेतलेली भूमिका दुर्दैवी, आंबेडकरांची ठाकरेंवर टीका. मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतलाय का, प्रसाद लाडांची ठाकरेंवर टीका, तर जरांगे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत, लाडांचा आरोप. माझ्या बदनामीसाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन, त्यांची राजकीय कारकीर्द संपवणार, मातोश्रीबाहेरील आंदोलनावरून जरांगेंचा इशारा. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या कल्पनेचं पहिलं पाऊल, खासदार अशोक चव्हाणांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसमाविष्ट संकल्प, अर्थसंकल्पामध्ये युवा, महिला, ज्येष्ठांसाठी चांगल्या तरतुदी, माजी खासदार हिना गावितांची प्रतिक्रिया. वेषांतर करून गृहमंत्र्यांना भेटणं हे त्यांना तरी मान्य आहे का, नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं, उद्धव ठाकरेंची शिंदे अजितदादांवर खोचक टीका. एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला गेले, दिल्लीमध्ये जाऊन ते अमित शहांना भेटायचे, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. दिल्लीमध्ये अजित पवार नाव बदलून आले, सरकारनं गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, त्यांचा बोर्डिंग जप्त करून गुन्हा दाखल करा, खासदार संजय राऊतांची मागणी. आनंद दिघेनंतर आता शिंदेंची दाढी सहन होत नाही, आमदार संजय गायकवाडांचा राऊतांवर निशाणा, तर राऊतांना मौलवी चालतात पण दाढी नाही, गोगावलेंचा निशाणा. अजितदादांनी जे केलं त्याप्रमाणे उद्या एखादा दहशतवादीही करेल, वेश नाव बदलून दिल्लीमध्ये गेले कसे, सुळेंचा सवाल. मुंबई दिल्ली विमानतळ एअरलाईन्सची चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेत, उरण घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ, रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका. शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज रंगशारदा इथे बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटणार. लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या पूरग्रस्ताकडेही सरकारनं लक्ष द्यावं, पूरग्रस्ताला शासनाने विसरू नये, काँग्रेस आमदार सतेज पाटलांची पूरस्थितीवरून सरकारवर टीका. अब्दुल सत्तार 2 महिन्यांसाठी पालकमंत्री, सत्तार 2 महिने मजा करणार, नंतर सरकार जाणार, चंद्रकांत खैरेंची टीका. बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना वाचवण्याचा वळसेंचा प्रयत्न, वळसे आणि सुनील केदार जुने मित्र, आशिष देशमुखांचा आरोप. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील असुविधांबाबत खासदारांची तक्रार, रवींद्र वायकरांकडून मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, जेवणासह इतर तक्रारींचा उल्लेख. मनसेकडून विधानसभेसाठी जोर बैठका, पक्ष निरीक्षक संजय नाईकांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक. सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांची बैठक, बाजारामध्ये आल्याची विक्री करताना नवी आणि जुनी नोंद करण्याची मागणी. फडणवीस आणि अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची भेट घेत विचारपूस, धनंजय मुंडेंवर मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांनी घेतली आढावा बैठक, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना.
विधानसभेच्या तोंडावर मराठवाडा विदर्भासाठी मोठं गिफ्ट. मराठवाडा विदर्भामध्ये 75,000 कोटींची गुंतवणूक, 19,000 रोजगार संधी उपलब्ध होणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च. माहिती आणि प्रसारण विभागाला राज्य सरकारकडून तब्बल 270 कोटी रुपये. राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होणार. महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. राज्य शासनाकडून जीआर प्रसिद्ध. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती. पूजा खेडकरच्या कुटुंबाचा आणखीन एक कारनामा समोर. बारामतीमधील जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये दिलीप खेडेकरांनी नाव बदललं. वडिलांचं नाव धोंडीबा खेडकर ऐवजी कोंडीबा खेडकर केल्याची माहिती. धाराशिव नामांतराबाबत 2 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीकडून याचिका. विरार रिसॉर्ट मारहाण प्रकरणातील 11 आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. रिसॉर्टमधील मारहाणीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू झाला होता. जिल्हा परिषद अध्यक्षांवर आज अविश्वास ठरावासाठी विशेष सभा होणार. अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावितांच्या विरोधात अविश्वास ठराव. सकाळी 11 वाजता बैठक. ठाण्यामध्ये मनोरंजन हिमोद्यानासाठी पालिकेकडून हालचाली सुरू. जागा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर. उद्यान उभारणीसाठी पालिकेनं काढली निविदा. मुंबईमध्ये पावसाळ्याच्या 2च महिन्यामध्ये 86% पावसाची नोंद. गुरुवारपासून पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी बीएमसीचा नवा तोडगा. मुंबईतील 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त करण्यात येणार. म्हाडाला अद्याप 38,000 गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा. आतापर्यंत 1,12,000 कागदपत्रांची कागदपत्र सादर, तर 98,000 गिरणी कामगार पात्र. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 1,91,000हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज. 8 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये आता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष. पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय. रायगड जिल्ह्यामधल्या इर्शाळवाडीच्या गृहप्रकल्प हस्तांतरणाला महिनाभराची प्रतीक्षा. घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात. वर्षभरापूर्वी इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये 84 जणांनी जीव गमावला होता. मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक. नागपूर भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 11 गाड्या रद्द. प्रवाशांना मनस्ताप. चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम. 9 दिवस रेल्वे गेट बंद राहणार. महामार्गावरील वाहतूक गुजरात मार्गे वळवण्यात आली. राज्यामधील एसटी कर्मचारी 9 ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपावर. कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधल्या अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या आदेशाला स्थगिती. मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. राजन पाटील आणि यशवंत मानेंच्या वादावर पडदा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा 1 महिन्यानंतर अलंकापुरीमध्ये विसावला. भाविकांकडून मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत. रत्नागिरीच्या गुहागरमधील असगोली बंदरामध्ये मासेमारी बंदी 1 ऑगस्टपासून रद्द होणार. मासेमारीसाठी जय्यत तयारी. मात्र समुद्राला उधाण आल्यानं पोषक वातावरण नाही. पुण्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्यामध्ये मध्यपूर्व भागामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही. नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल स्मार्ट क्लासरूमची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत होणार. कल्याण मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्याच्या कामामुळे खड्डे पडल्यानं प्रवाशांसह सामान्य नागरिकांचे हाल. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची पावसामुळे दुरवस्था. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य. महामार्ग प्राधिकरणाचं दुर्लक्ष. यवतमाळच्या दारव्हा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ खड्डे. वंचित बहुजन आघाडीकडून नगर परिषदेचा निषेध. खड्ड्यांमध्ये मासे सोडून प्रतिकात्मक आंदोलन. कोल्हापूरच्या बहिरेवाडीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मांडली व्यथा. शेती पाण्याखाली गेल्यानं आता जगायचं कसं, शेतकऱ्याचा सरकारला सवाल. यवतमाळमध्ये वाघाडी नदीच्या पुरामुळे परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आमदार अशोक उईकेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. भंडारा जिल्ह्यामधल्या बांध इथे जाणारा कॅनल फुटला. बांध तलावाचा कॅनल फुटल्यानं हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली. नुकसान भरपाई देण्याची पीडित शेतकऱ्याची मागणी. साताऱ्यामधल्या दोन धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं कृष्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू. 2500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात घटली, तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. शहरातील अनेक रस्ते जलमय. नागरिकांची तारांबळ. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. जोरदार पावसामुळे शेतीची कामं पुन्हा रखडली. शेतकरी चिंतेत.
रत्नागिरीच्या खेड एमआयडीसी कंपन्यांमधील दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याची तपासणी. बेळगाव खानापूर तालुक्यामधील हलात्री नदीच्या पुलावरून दुचाकीसह एक जण वाहून गेला. सुदैवानं नदीकाठच्या झाडामुळे जीव वाचला. धुळे महापालिकेच्या वतीनं शहरामध्ये विविध ठिकाणी 40,000 वृक्ष लागवड केली जाणार. वरखेडी रोडवरील कचरा डेपो परिसरामध्ये वृक्षारोपण.